ऋणू काय करते एवढा वेळ तू बाप्पाजवळ? मला एक प्रश्न पडलाय. देव बाप्पा, पाहिलं ना, या मुलीला सारखे प्रश्न पडत असतात. काय करू मी आता, तुम्हीच सांगा. दे मग तिच्या प्रश्नाची उत्तरे बालिके. ऋणू, पप्पा बोलले. बाप्पा आपला व्हिडिओ ते तर बाप्पा बोलणारच ना. हो ग, पण ते तुझ्याच टीम मध्ये. पण आता ते बोलले तर मला उत्तर द्यावंच लागेल. विचार प्रश्न. उंदीर मामा इतके छोटे असतात आणि गणपती बाप्पा इतके मोठे असतात, तरी पण उंदीर मामा गणपती बाप्पांचे वाहन कसं काय बनतात? अच्छा, सांगते मग. बस माझ्याजवळ. स्वर्ग लोकामध्ये एक गंधर्व होता, क्रौच नावाचा. गंधर्व म्हणजे संगीतकार. जशा अप्सरा होत्या ना, त्या नृत्य करायच्या. बरोबर, त्या नृत्य करायच्या. आणि गंधर्व संगीतकार होते, ते संगीत द्यायचे. बरोबर. पण तो जो गंधर्व होता ना, क्रौच नावाचा, तो इतका नटखट होता, तुझ्यासारखा. एका ठिकाणी बसतच नव्हता. मग एकदा स्वर्ग लोकामध्ये सभा चालू होती, तेव्हा ऋषी वामदेव तिथे आलेले होते. मग तो गंधर्व असाच इकडे तिकडे फिरत होता, तेव्हा त्याचा पाय लागला ऋषींना. मग ऋषींना राग आला आणि त्यांनी त्याला श्राप दिला. कोणता शाप दिला? ते असं बोलले की तू असा अस्थिर असतो ना, त्यामुळे मी तुला श्राप देतो की तू मूषक होशील. आणि मग तो एकदम मोठा उंदीर झाला. मूषक म्हणजे उंदीर. पण मम्मी, उंदीर मामा तर खूप छोटे असतात, पण ते मोठा उंदीर कसं काय बनतो? कारण तो देवलोकामध्ये राहायचा, त्याच्यामध्ये खूप शक्ती होती आणि तो गंधर्व होता ना, तो पॉवरफुल होता, म्हणून तो मोठा मूषक झाला. आणि मग त्यानंतर तो मूषक झाल्यानंतर तो कुठे गेला? पाराशर ऋषींच्या आश्रमामध्ये. आणि तिथे जाऊन त्याने सगळा विध्वंस केला. तिथे जाऊन त्या खूप त्रास दिला ऋषींना. आणि तिथले सगळे धान्य होते ते त्याने खाल्ले आणि सगळा पसारा केला आश्रमामध्ये. मग पाराशर ऋषीने काय केलं? गणपती बाप्पांच्या शरणी गेले आणि त्यांना प्रार्थना केली की बाप्पा, माझी सुटका करा याच्यातून आता तुम्हीच. मग तिथे गणपती बाप्पा आले आणि त्यांनी काय केलं? त्या मूषकला पकडलं आणि दोरीने बांधलं. मग तो क्रौच मूषक होता, त्यांनी बाप्पाला क्षमा मागितली, म्हणे मला माफ करा, मी पुन्हा असं कोणालाच त्रास देणार नाही. मग ते इतके आपले दयाळू आहे ना बाप्पा, की ते लगेच खुश झाले, प्रसन्न झाले. बोलले की ठीक आहे, आणि याच्या चुकीची माफी मागितली. मग म्हटले ठीक आहे, मी प्रसन्न झालो, तू माफी मागितली, तू एक काम कर, माझ्याकडनं वरदान माग. त्याला असं वाटलं की मला तर कशाच्या आशीर्वादाची वरदानाची गरज नाही. तो डायरेक्ट बोलला गणपती बाप्पांना, मला तर काही नकोय, तुम्हालाच काही हवं असेल तर माझ्याकडनं वरदान मागा. मग गणपती बाप्पाला कळालं याचा गर्व काही गेला नाहीये. पण गणपती बाप्पा कसे होते? हुशार, बुद्धिमान. मग त्यांनी त्याला सांगितलं की ठीक आहे, तू मला वरदान दे की तू माझं वाहन बनशील. मग तो बोलला ठीक आहे. आणि मग गणपती बाप्पा त्याच्यापेक्षाही मोठे झाले आणि त्याच्या अंगावर बसले. मग त्याला कळालं माझ्याकडनं मोठी चूक झालीये. मग तो परत गणपती बाप्पांना बोलला की मला माफ करा गणपती बाप्पा, पण तुमचं वजन मला काही पेलवत नाहीये, प्लीज तुमचं वजन कमी करा. मग गणपती बाप्पा परत त्यांच्या मूळ स्वरूपात आले आणि त्यांनी त्याला तेवढी शक्ती दिली की तो त्यांचं वजन उचलवू शकेल. आणि म्हणून मग मूषक तेव्हापासून गणपती बाप्पाचं वाहन झाला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती.